नमस्कार. मी अजित तांबडे यूट्यूब व्हिडिओ चॅनलमध्ये पुनश्च एक वार आपलं स्वागत करीत आहे. सर्वप्रथम बराच कालखंडानंतर मी हा व्हिडिओ करत आहे, त्याबद्दल क्षमस्व. या व्हिडिओचा मुख्य उद्देश असा आहे की नुकत्याच महाराष्ट्रामध्ये आमदार पदांसाठी 288 पदांच्यासाठी निवडणुका पार पडल्या. सुदैवानं त्या एकाच दिवशी मतदान होतं. त्याच्यानंतर निकाल लागला गेला. ह्यात विशेष काहीच नाही, हे तर सर्व तुम्हाला माहितीच आहे. ह्यातला एक मुद्दा आहे की मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी सरकारमार्फत जाहीर केलेली होती. इतर कुठल्याही आस्थापनामध्ये म्हणजे अगदी टाटा, बिर्ला, अंबानी वगैरे कोणत्याही मोठ्या मोठ्या खाजगी कार्यालयामध्ये सुट्टी दिली जात नाही. त्याच्याऐवजी त्यांना 2 तास उशिरा या किंवा 2 तास लवकर जा आणि मतदान करा, अशा पद्धतीच्या सवलती दिल्या जातात. आणि अर्थातच ज्यांचा कुठल्याही नोकरीशी प्रत्यक्ष संबंध नाही, असे अनेक व्यक्ती असतात. त्यांना तर ते आपल्या सवडीनुसार मतदान करून येतात. प्रश्न असा आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना 1 दिवसाची सुट्टी द्यायचा मागचं कारण नक्की काय असेल? माझ्या मते ही पहिल्यापासून चालत आलेला प्रघात आहे. परंपरा नाही म्हणत मी, प्रघात आहे. आणि तो प्रघात कोणीही कुठल्याही सरकारी अधिकारी म्हणजे ज्याला आपण IAS दर्जाचे उच्च अधिकारी जे मंत्रालयात असतात, त्यांनी कुणीही हे सुचवलेलं नाही किंवा यात दुरुस्ती केलेली नाही. तर मतदान सकाळी 7 वाजता सुरू होतं आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं. जर एखाद्या कर्मचाऱ्याने ठरवलं की सकाळी 7ला मी रांगेत उभं राहणार, गर्दी असू शकते, 1 तास पण त्याला रांगेमध्ये उभा राहायला लागू शकतं. तर 7 ते 8 उभं राहायला, 8 ते 8:15 मतदान केलं तरी तो 11 वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचू शकतो. किंवा काही लोकांनी असं ठरवलं की सकाळी मतदान न करता आपण सकाळी कार्यालयात जाऊ आणि 12, 1, 2च्या नंतर आपण घरी येऊ आणि त्यावेळी मतदान करू, तरी हे शक्य आहे. हे का शक्य होत नाही? कारण जी सवलत मिळत आहे ती सोडायची कोणाची इच्छा नाही आणि ती बंद करायची कोणालाही वाटत नाही, कारण त्याचा वाईटपणा होऊ शकतो म्हणून. परंतु एकंदरीत जर विचार केला तर राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होत नाही का? कधी ना कधीतरी काही ना काहीतरी सवलती ह्या बंद कराव्याच लागतात. अगदी रेशनिंगच्या सुद्धा काही विशिष्ट मर्यादेपलीकडे उत्पन्न गेलं तरी ते बंद होत असतं. त्यामुळं मला असं वाटतं की आता कोणती निवडणूक ज्यावेळी पुढे येईल, त्या अनुषंगानं काय करावं लागेल ह्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. खाजगी कर्मचारी किंवा जे नोकरीला नाहीत असे सामान्य नागरिक किंवा जे सेवानिवृत्त झालेले आहेत, वयोवृद्ध, ते आपापल्या परीनं, आपापल्या सोयीनं उन्हाचा अंदाज घेऊन, गर्दीचा अंदाज घेऊन मतदान करतात. तर माझी एवढीच इच्छा आहे की अशा पद्धतीच्या सवलती इथून पुढे देताना काहीतरी वेगळा बदल त्यामध्ये व्हावा. ह्याला कारण म्हणजे ह्या निवडणुका अचानक होत नाहीत. ह्या निवडणुका अचानक होत नाहीत, परंतु नक्की तारीखसुद्धा एक 2-4 दिवस आधीच कळलेली असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण मंत्रालयात किंवा मंत्रालयाच्या इतर कोणत्याही खात्यामध्ये काम असेल असे नागरिक मुंबईला ज्यावेळी येतात, त्यावेळी त्यांना परत 1 दिवस सुट्टी आहे म्हणून परत गावी जाणं शक्य होत नाही. विशेषतः महाराष्ट्राच्या पश्चिमेकडची जी बाजू आहे, पूर्वेकडची जी बाजू आहे, ते लांबवरचा प्रवास आहे. म्हणजे नागपूर समजा, अमरावती समजा. त्यामुळं ते इथेच कुठेतरी मुंबईच्या आसपास त्यांचे पाहुणे, मित्रमंडळी असतात, तिथे जातात आणि परत येतात. ज्यांना ही सोय उपलब्ध नाही, ते 1-2 दिवसासाठी कशाला जायचं म्हणून ते प्रसंगी विटीच्या प्लॅटफॉर्मच्या तिथे सुद्धा रात्र घालवतात की दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन आपलं काम होईल का? आणि आपलं काम झाल्यानंतर जो मिळालेला कागद आहे, तो आपण स्वतः जर घेऊन गेलो त्या संबंधित तहसीलकडे किंवा ग्रामपंचायतीकडे किंवा नगरपालिकेकडे, तर ते सुकर होईल, असे त्यांची भाबडी आशा असते. याला कारण असं म्हणजे जरी तिथून मंत्रालयातून एखादा सकारात्मक कागद गेला, म्हणजे संमती गेली, तरी ती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या
कडून जाते. त्यामुळे जे काम एका दिवसात आपल्या हातात कागद मिळेल असं वाटतं, ते तसं होत नाही आणि प्रत्येक ठिकाणी त्या संबंधित नागरिकांना हे खेपा घालावे लागतात. यासाठी हे अचानक सुट्टी जाहीर करणं हे योग्य नाही. हा अतिशय संक्षिप्त स्वरूपात आणि मोजक्या एकाच मुद्द्यावरती हा विषय घेतलेला आहे. मला वाटतं याची सरकार दरबारी नोंद घ्यावी आणि सार्वजनिक सुट्टी टाळावी असं माझं मत आहे. धन्यवाद.